नाही म्हणजे ज्यांना ज्यांना वाटतंय मनोज जरांगे युद्धात जिंकले पण तहा थरले, त्या सगळ्यांसाठी एक मेसेज पुरेसा आहे की अजूनही मनोज जरांगेंनी हातचा राखून ठेवलेला आहे. मनोज जरांगे यावेळीही हातचा राखून खेळत. जसं मी सांगितलं की ज्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्यासोबतच्या उपसमितीतील इतर मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला आले होते, त्या अगोदरची टाइमलाईनच अशी होती की सर्व ठरवून एका केंद्रावरती आणून ठेवलं होतं. ज्याला जर आणि तरचा ऑप्शन नव्हता, त्याला फक्त 2 पर्याय होते आणि त्या 2 पर्यायांपैकीच एक पर्याय मनोज जरांगेंना निवडायचा होता आणि त्याच वेळेस हातचलाकी करून का होईना मनोज जरांगेंनी तो पर्याय निवडला होता. तिथे एकतर अशी परिस्थिती होती की कायद्यानुरूप हायकोर्टाचा सहारा घेऊन आपल्या लोकांवरती, मराठा समाजावरती लाठीचार्ज झाला असता असं मनोज जरांगेंना वाटत होतं, किंवा मग कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव आणखी काही मोठा आगडोंब उठला असता. मग हे सगळं सुरू असताना ज्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या हातात घेऊन आलेला मसुदा आणि त्यात तुम्हाला जर काही त्रुटी आढळल्या असतील तर ते आम्ही आत्ताच्या आत्ता सरळ करायला तयार आहोत, ही विखे पाटलांनी घेतलेली भूमिका आणि मनोज जरांगेंनी दिलेला होकार, यामध्ये 2 ट्विस्ट असे होते की ज्या 7 पैकी 5 मागण्या मान्य झाल्या, त्यातील 2 मागण्या ज्या पेंडिंग आहेत, त्या 2 मागण्यांच्या बळावरती अजूनही मनोज जरांगे हातचा राखून खेळत. एक, मराठा आणि कुणबी एकच आहे या संदर्भात GR लागू करण्यासाठी 2 महिन्यांचा वेळ मागितला गेलाय. सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशावरती 8 लाखांच्या हरकती आल्या, त्या संदर्भात 15 दिवस ते 1 महिन्याचा वेळ जो आहे तो सरकारने मागितलाय. म्हणजे जो वाढीव वेळ 1-2 महिन्यांचा भेटलेला आहे, त्यामध्ये या GR मध्ये ज्या ज्या काही त्रुटी, मी म्हणत नाहीये आजही की हा GR सगळं फसवा आहे, मी सांगते की या GR मध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटींवरती पुन्हा बोलता येऊ शकतं. काल राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगेंच्या भेटीसाठी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये गेले. त्याही वेळी राधाकृष्ण विखे पाटील तेच म्हटले की तुम्हाला यामध्ये ज्या काही त्रुटी जाणवत आहेत त्या त्रुटी सुधारून आपण नवीन GR द्यायला तयार आहोत. आता ज्यांना कुणाला GR संदर्भातील काहीही प्रश्न असतील त्यांनी थेट माझ्याशी भिडावं असं राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगून एक सरसगट मराठ्यांच्या बाजूने स्टँड घेणारा नेता म्हणून स्वतःला प्रोजेक्ट केले. आता मनोज जरांगे सांगतायत की मी अभ्यासकांची बैठक बोलावली होती, मात्र कुणीही अभ्यासक यायला तयार नाहीये. मनोज जरांगेंनी भर आंदोलनामध्ये जे अभ्यासकांविषयी भाषा वापरली, जी आक्रमक पवित्रा त्यांच्या विरोधामध्ये घेतला, ते बघता आता अभ्यासक मनोज जरांगेंसोबत भिडायला किंवा त्यांच्यासोबत कॉन्ट्रोवर्सी करायला तयार नाहीयेत. सध्याचं स्टेटमेंट एवढंच आहे की आता जर हा विषय राजकारणाचा होणार असेल आणि क्रेडिट जर कोणा एका नेत्याला, एका पक्षाला जर जाणार असेल तर त्यावरती विरोधक हा स्टँड घेणारच आहे. छगन भुजबळ गेल्या 4 ते 5 दिवसांपासून अस्वस्थ आहेत. छगन भुजबळ म्हणतायत की ज्यावेळी उपसमितीचा काही निर्णय झाला त्या संदर्भात आपल्याला इतकीशीही माहिती नव्हती, तो आपल्याला विश्वासात न घेता काढला गेलेला GR होता आणि त्यामुळे मी नाराज आहेच आहे. मराठ्यांकडून म्हणतात आम्ही वकिलांशी बोलतो आणि मग कळेल GR मध्ये त्रुटी काय. OBC म्हणतात की आम्ही वकिलांशी बोलतो आणि मग कळेल GR मध्ये त्रुटी काय. आता या सगळ्याच गोष्टी जर एकंदरीत जर आपण बघायला गेलो तर याचे परिणाम काय आणि कसे होऊ शकतात हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. पण जसं मी सांगते की मनोज जरांगे याही वेळी हातचा राखून खेळेत तर 100% ते हातचा राखूनच खेळेत. त्याचे सगळे परिणाम जे आहेत ते एकतर सरळ होतील किंवा एकतर उलटे होतील. पण 2 महिन्यांच्या कार्यकाळामध्ये राधाकृष्ण विखेंनी आत्ताच, म्हणजे आंदोलन संपलं जे म्हणतायत की आंदोलन गुंडाळण्यासाठी आणि आंदोलन उरकवण्यासाठी एक कागद जो होता तो मनोज जरांगेंच्या हातावर दिला. त्याला प्रत्युत्तर म्हणून राधाकृष्ण विखेंनी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन मनोज जरांगेंची भेट घेणं आणि सुधारित GR वरती आपण काम करू, ज्यांना ज्यांना GR संदर्भातील प्रश्न असतील ते प्रश्न आम्ही सोडवायला तयार आहोत, मी त्याला तोंड द्यायला तयार आहे असं सांगून मनोज जरांगेंच्या हातामध्ये दिलेला GR हा फक्त आंदोलकांना मुंबईमधून बाहेर काढण्यासाठी नव्हता, तर तो कायद्यात टिकेल अशाच पद्धतीचा होता. हा मेसेज राधाकृष्ण विखेंनी दिला. देवेंद्र फडणवीसांनी या आंदोलनाचे सगळे अधिकार किंवा या आंदोलनासंदर्भात जे काही उपसमितीला निर्णय घ्यायचे ते सर्व अधिकार उपसमितीला दिलते. पण हैदराबाद गॅझेट संदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी हे पुन्हा एकदा क्लिअर केलेलं आहे की हैदराबाद गॅझेट म्हणजे असं की मराठवाड्यात ज्यांच्या कुणाच्या नोंदीच नव्हत्या त्यांच्या नोंदी या हैदराबाद गॅझेटमध्ये आहे. आता हैदराबाद गॅझेटरनुसार ज्यांच्या कुणाच्या नोंदी सापडतील
त्यांना ओबीसी मधून कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे। यामध्ये ना ओबीसींच्या अधिकारामध्ये काही हस्तक्षेप होतोय ना, त्यांच्या आरक्षणाला धक्का लागतोय। जे यांचं आहे हेच यांना दिलं जातंय आणि त्यासाठी फक्त हैदराबाद गॅझेटरची मदत घेतली जाते, जे की एक शासन मान्य आहे। मराठवाडा हा निजामशाही म्हणजे जिथे निजामांचं राज्य होतं तिथे मोडतो आणि त्यामुळे निजामांच्या कार्यकाळात जिथे कुणाच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्याचाच जो आहे तो पर्याय हैदराबाद गॅझेटर माध्यमातून कुणबीसाठी लावला गेलेला आहे। या भूमिका जर बघितल्या तर 2 महिन्यांच्या कार्यकाळात जे प्रश्न, आता प्रोसेस तर यांना सुरू करावी लागली, आता ही प्रोसेसही यांनी सुरू केली आहे। म्हणजेच याचा अर्थ असा की आता ही जी प्रोसेस सुरू झालेली आहे या प्रोसेसच्या माध्यमातूनच लक्षात येणार आहे की कुठे काय आणि किती त्रुटी येतात। 2 महिन्यात पुन्हा सोक्षमोक्ष होईलच की। आणि सरकारने हे बघितलंय आणि विरोधकांनी हे बघितलंय। मनोज जरांगे जेव्हा जेव्हा मराठ्यांना हाक देतील की आता पुन्हा एकदा उभं राहायचंय तेव्हा ते उभं राहायला तयारच आहे। अख्खं युद्ध जिंकलंय का? तर नाही, छोटी लढाई नक्कीच जिंकली। या मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।